नमस्कार. प्रथमतः मी माझ्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा देते. आई ही आपल्या जीवनाची पहिली गुरु असते, जी आपल्याला लहानपणापासून मोठं होईपर्यंत आपल्याला वाढवते. आपलं की जी आपल्याला ज्ञानाची प्राप्ती करून देतात. तर आज गुरुपौर्णिमेच्या संदर्भात मी तुम्हा सर्वांना एक छोटीशी कथा सांगणार आहे. ते तुम्ही नम्रपणे लक्षपूर्वक ऐकावे ही माझी नम्र विनंती. माझ्या कथेचे नाव आहे गुरु जीवनाचा दीपस्तंभ. खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. एका गावात एक शिष्य राहत होता. त्याचं नाव होतं माधव. तो खूप मेहनती होता, अभ्यासू होता, पण त्याच्या मनात एक गर्व होता. माझ्या मेहनतीचं मीच सगळं शिकतो, मला कोणाच्याही मदतीची गरज नाही. माधवच्या गावात सर्वात मोठे शिक्षक आचार्य रामकृष्ण यांच्याकडे तो शिक्षण घेत होता. एक दिवस माधवने गुरुजींना विचारलं, गुरुजी, माझ्या मेहनतीवर माझा पूर्ण विश्वास आहे, त्याच्या पुढं तुमचं मार्गदर्शन खरंच आवश्यक आहे का? हे ऐकून गुरुजी हसले आणि म्हणाले, ठीक आहे, उद्या पहाटे 4 वाजता तो मंदिराजवळ. हे सांगून गुरुजी तिथून निघून गेले. माधव वेळेत पोहोचला. पहाटेची वेळ होती, सर्वत्र काळोख होता. गुरुजी मंदिराच्या ठिकाणी आले आणि माधवला म्हणाले, माधव, हा लहान दिवा घे आणि चल, आता आपण जंगलात जाऊया. हे वाक्य ऐकून माधव घाबरला, पण पुन्हा तो गुरुजींच्या सोबत गेला. दिव्याच्या प्रकाशात ते दोघंही आता चालू लागले. जंगलाची वाट अरुंद होती. दगड, दोंडे व खोल खड्डे होते. माधव प्रत्येक पाऊल गुरुजींच्या पावलावर ठेवत चालत होता. थोड्या वेळाने गुरुजी अचानक थांबले आणि म्हणाले, माधव, आता विझव दिवा. माधवने दिवा विझवला. बघतोय तर काय, सगळीकडे अंधार पसरला होता. त्या अंधारात त्याला कुठलाही मार्ग दिसत नव्हता. तो घाबरून म्हणाला, गुरुजी, मला गेले. ऐक बाळा, या दिव्याचा प्रकाश जरी कमी असला तरी तो मार्ग दाखवत होता, जसं गुरूंचं मार्गदर्शन असतं. तू म्हणतोस की फक्त मेहनत महत्वाची, पण अंधारात मेहनत करूनही त्याला दिशा नसेल तर माणूस वाट चुकतो. हे ऐकून माधवचे डोळे पाणावले. त्याला त्या दिवशी समजलं की गुरुशिवाय ज्ञान अपूर्ण आहे. गुरु म्हणजे साक्षात दीपस्तंभ, ज्यांच्या मार्गदर्शनात जर आपल्या आयुष्यात गुरु नसतील तर आपण कितीही शिकलेलं असलं तरी त्याला दिशा नसते आणि दिशा नसलेल्या ज्ञानाचा आपल्या आयुष्यात उपयोग असतो. जसे श्रीकृष्णांचे गुरु सांदीपन ऋषी, श्रीरामाचे गुरु वशिष्ठ, असे हे परमात्मा स्वरूप भगवंत या भूस्थळावर अवतरले. त्यांना सुद्धा ज्ञान गुरूंकडूनच प्राप्त झाले. साक्षात भगवंत गुरूंचे आदर व सन्मान करतात. पण ही दुर्दैवाची गोष्ट आहे की आजकालची पिढी हे गुरूंचे टिंगल-टवाळे व अपमान करतात. मला आज या गुरुपौर्णिमेच्या संदर्भात माझी एक छोटीशी विनंती आहे. आपण सर्व विद्यार्थी सदैव गुरूंचे आदर व सन्मान करावे. आपण पुनश्च एकदा मी गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते. आपण माझी मनातील भावना आणि जीवनात गुरूंचे महत्त्व समजून घेतल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची आभारी आहे. धन्यवाद.